हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी छान थंड वातावरण होतं, कारण की सलग 3 दिवस झाले पाऊस चालू होता. त्यामुळे मला थोडंसं गरम गरम चहा प्यावा असं वाटला. मस्त चहा उकळायला ठेवला, त्यामध्ये थोडंसं कालं खिसून टाकलं. तुम्ही सुद्धा चहामध्ये आलं घेत जा, कारण की थंड वातावरणामुळे घसा जो खरखर करतो तो मोकळा होतो. आणि त्यानंतर काही मी व्हिडिओ शूट करू शकले नाही, कारण की दुपारला ऊन पडलेलं होतं. त्यामुळे खूप सारे कपडे धुतले. त्यानंतर घेतलं जेवायला घेतलं. त्यानंतर जेवण होत नाही, की संघर्षाचं चाललंय की मला पास्ता खायचा म्हटलं आता तिला करूनच द्यावा लागेल. तर मस्त यामध्ये मी लहान मुलांसाठी असणारी साधी सोपीशी अशी पास्ताची रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही बनवून देऊ शकता. आणि तर मुलांना पास्ता किंवा मॅगी असे पदार्थ देऊ नका, कारण की ते त्यांच्या शरीरासाठी हानिकारक आहेत. पोळीपासून बनलेले नवनवीन पदार्थ तुम्ही करू शकतात, जे की मी या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. इकडे पास्ता करणं चाललाच होतं की संघर्षाचा, तिकडे परत दंगडू चालू होता की लवकर दे. त्यामुळे मी फायनली पास्ता लवकर तयार केला आणि संघर्षाला खायला दिला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन पद्धतीचे नवनवीन डिशेस देणार आहेत. आणि त्यानंतर संघर्षाचा TV पाहण्याचा प्रोग्राम चालू झाला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.